आज सहज बोलताना विषय निघाला आणि तिने मला विचारलंच, का रे तुला बॅटमॅन काय एवढा आवडतो? म्हणजे एवढे सगळे सुपर हिरोज असताना जे उडू शकतात, ज्यांच्याकडे सुपर स्ट्रेंथ आहे, सुपर स्पीड आहे, लेझर आयज आहेत आणि काय काय पॉवर्स आहेत, अँड स्टील यू लाईक द मॅन हू इज जस्ट अ कॉमन मॅन. आता मी कसं सांगू तिला की त्याच्याकडे यातलं काहीच नाही आहे. जे काय आहे ते आहे पेन, डिसिप्लिन आणि एक अनब्रेकेबल विल. बॅटमॅनकडं फक्त एकच सुपर पॉवर आहे, ती म्हणजे कंट्रोल. कंट्रोल ओव्हर हिज फिअर, कंट्रोल ओव्हर हिज माइंड, कंट्रोल ओव्हर हिज इम्पल्सेस. सुपरमॅन ते आपल्याला दाखवतं आहे की आपण जर एकदम परफेक्ट असलो तर काय बनू शकतो. पण बॅटमॅन आपल्याला रिअलाईज करून देत आहे की नो बडी कॅन बी परफेक्ट, बट स्टील वॉट वी कॅन बी विथ आवर इम्परफेक्शन्स, वॉट वी कॅन बी इवन इफ वी आर ब्रोकन. आपल्याला दाखवून देते की जर खरंच करून दाखवायची हिंमत असेल, ती क्वालिटी असेल, तर यू कॅन बी द लीडर ऑफ सच अ टीम ज्याच्यामध्ये तुम्हाला जर सोडलं तर एकतर कोणीतरी सुपर ह्युमन आहे, कोणीतरी एलियन आहे, नाहीतर लिटरली गॉड्स आहे. अँड ऑल्सो यू कॅन हॅव द पॉवर टू डिफीट एव्हरी सिंगल वन ऑफ देम. ते सगळं बॅटकेव, बॅटमोबाईल, गॅजेट्स, टेक्नॉलॉजी आणि ते सगळा कॉमिक्समधला मसाला हे तर सगळ्याच पोरांना आवडतं आहे. पण रात्र जागून ग्राइंड करणाऱ्या त्या सगळ्या पोरांना बॅटमॅन रिलेटेबल वाटण्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे त्याची एक्स्ट्रीम मेंटल डिसिप्लिन. हा असा माणूस आहे ज्यानं आईबाप मेल्यावर त्या ट्रॉमाला पर्पजमध्ये कन्वर्ट केलं. कसलंच इमोशनल आउटबर्स्ट नाही, रागात येऊन कधी उतावळे निर्णय घेणं नाही. एव्हरीथिंग इज जस्ट परफेक्टली कॅल्क्युलेटेड. त्याच्याकडं प्रत्येक गोष्टीचा बॅकअप प्लॅन आहे, इवन इफ बॅकअप प्लॅन गोज रॉंग. बॅटमॅन प्रूव्ह करतं आहे आणि प्रत्येक पोराला सांगतं आहे की यू डोंट नीड पॉवर टू बी पॉवरफुल, यू जस्ट नीड अ पर्पज, डिसिप्लिन अँड रेझिलियन्स. आणि यासोबतच प्रत्येक पोराला एक विश्वास देते आहे की जर बॅटमॅन करू शकत असेल तर मी पण करू शकतो, आणि जर मी करू शकत असेल, मी पण बॅटमॅन आहे.